हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर सकाळचे वाजलेले आहे 7:30 आणि मी आता लागलेले आहे स्वयंपाकाला. सकाळचा झाडू फरशी हे सगळं मी करून घेतलेलं आहे. देवपूजा वगैरे सगळी झालेली आहे आणि आता म्हणलं स्वयंपाकाला लागाव. तर शेवग्याच्या शेंगाची भाजी करायची होती आज मला. तर शेवग्याच्या शेंगा कट करून घेतल्या, टोमॅटो, थोडीशी डाळ सगळं टाकलं आणि ती शिजायला टाकलेलं आहे इकडे पातेल्यामध्ये. आणि हे सगळं शिजून झालं ना तोपर्यंत इकडे मी तडका देते, कारण 10-15 मिनिटं झालं शिजली आता शेवग्याची शेंग. तर तडका पॅन मध्ये टाकलेला आहे आपली जिरे, मोहरी, हळद, काळं तिखट घरचं, परत लसूण ह्याला चांगली फोडणी दिली, कढीपत्ता वगैरे टाकून. आणि तडका चांगला असा तरतर झाला की त्याच्यामध्ये टाकून द्यायचा. मस्त सांबर सारखी भाजी तयार होते बघा. आणि इकडे भाजी तर झाली, पण म्हणलं चपात्या पण करून घेऊन बाकीचे पण काम आहे मला भरपूर परत. तर आणि ह्याच्यात ना थोडस हिंग घातलं ना तर एकच नंबर लागते बरं का टेस्ट. हिंग किंवा मेथीची मेथी असं कस्तुरी मेथी नसते का, ती जर टाकलं ना त्यानं टेस्ट लय मस्त येते. पण माझ्याकडे आता सध्या कस्तुरी मेथी पण नाही आणि हिंग पण संपले. हाय माझ्याकडे हिंग थोडस होतं, पण आता ते संपलेलं आहे. तर अशा प्रकारे सगळं भाजी वगैरे झालं माझं आता. तर म्हणलं चपातीसाठी 10-15 मिनिटं अगोदरच मी कधी पण पीठ मळून ठेवते. थोडंसं तेल लावून ठेवायचं म्हणजे चांगले असं चपात्याला पदर पदर सुटतात बघा, आणि चांगलं मऊ लुसलुशीत चपात्या होतात. तर आमचं गावा म्हणजे इथलं म्हणजे गव्हा जे आहे ना आमचं, तर इथलंच आहे. पण तो काय काय माहिती गावाकडच्या जसं चपात्या होते तशा चपात्या होते, चांगल्या क्वालिटीचं गहू वगैरे लागले आम्हाला. तर एक पोतं पहिले मी आणलेलं होतं, एवढं खराब निघालं होतं. पण दुसऱ्या वेळेस जे लागले ना ते चांगले लागले. पहिल्यांदा असं म्हणजे अजिबात बरोबर लागलं होतं. तर आधी म्हणजे खूप प्रॉब्लेम होते बघा. माझ्या माझ्या मोबाईलचं काय होत झालंय माहिती का, एखाद्या शूट केलेलं असते ना ते ऑटोमॅटिक गेले. आज मी मसाले राईसची रेसिपी शूट केली बरं का. आणि मसाले राईस ह्याच्यामधून म्हणजे पूर्ण मी जे व्हिडिओ काढलाय ना तोच ह्याच्यामधून म्हणजे आपलं म्हणजे हे झालं नाही, शेवट झाला नाही माझं, स्टोरेज खूप झालं. त्यामुळे पूर्ण म्हणजे असं ब्लॅकच दाखवते, व्हिडिओ सेव्ह झाला नाही त्याच्यात. तर स्टोरेजचा पण लय प्रॉब्लेम यायला लागलाय मला ही. कारण रोज व्हिडिओ बनवायचे, रोज ते सगळं पोस्टिंग करायचे म्हणले की स्टोरेजचा तर प्रॉब्लेम होते. बघू काय तर आता त्याचं नियोजन करते स्टोरेजचं. तर आता देवपूजा वगैरे सगळं मस्त करून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर ना थोडीशी मॅगी बनवायची होती पोरांना. मग मी ती काय रेसिपी शेअर केली नाही, कारण काय आपले सोपीची रेसिपी सगळ्यांनी, त्याच्यामुळे काय मी शेअर केली नाही. आणि त्याच्यानंतर थोडीशी बघा साबुदाणा उरला होता माझा, त्यामुळे साबुदाण्याची खीर पण थोडीशी करून घेतली. तर काय नाही, इलायची टाकलेली आपली आणि साखर टाकली आणि भरपूर असं दूध टाकलं आणि शाबूची खीर केलेली आहे. आणि त्याच्यानंतर ना मॅगी मध्ये थोडेसे वाटाणे, थोडासा कांदा आणि दोन दोन तीन हिरव्या मिरच्या पण टाकल्यात. आणि मस्त असं तयार झाले बघा. आणि म्हणलं त्याला कंटाळलं तर थोडा चहा घ्यावा, म्हणून चहाला पण इकडे ठेवलेलं आहे मी. तर चहा वगैरे झाला आणि त्याच्यानंतर म्हणलं चला आता बाहेर जाऊया जरा. बाहेर काय बघू, झाडांना पाणी वगैरे नाही, कारण आता उन्हाळा लागलाय, सारखं पाण्याची गरज आहे. तर पाणी वगैरे झाडाला मारत होतं, मग म्हणजे चहा घेतला थोडासा आणि थोड्या वेळाने लगेचच मग पण म्हणलं आता बाहेर जावं, तर इथं भांडी पण पडलेत. तर म्हणलं पहिले भांडी वगैरे घासून घ्या. भांडी घासून घेतली आणि म्हणलं आल्यानंतर लावीन मी भांडी सगळी रॅकला. तर बाहेर आले आणि त्याच्यानंतर बघितलं तर काय, इथं म्हणजे पूर्ण असं म्हणजे झाडं सुकल्यासारखी झालती. त्या झाडांना थोडंसं पाणी वगैरे दिलं आणि मस्त असं वाळा पाला वगैरे थोडा थोडासा त्याला घालतात, ते थोडासा काढून टाकला. आणि खालचं गवत पण थोडं थोडंसं काढलं. आणि आता बघा मस्त फ्रेश दिसायला लागलेत, कारण गुलाब आहे ना थंडीच्या दिवसातच चांगले येते. आणि आधी मध्ये एवढी काय फुल लागत नाही, तर आता आमच्या दरवर्षी तसंच होते. म्हणून आता ही कडीपत्ता आहे का, कडीपत्त्याची पण पानं गळली होती आता आले तर. आणि झाडे सगळे आता मस्त नवीन फुटून आलेत बघा. आणि घरात पण थोडासा पसारा पडलाय, ते पण जाऊन मला काढायचंय. तर म्हणजे एक पसारा म्हणजे एक बेडरूम मध्ये थोडंसं म्हणजे पोरांनी कपडे वगैरे इकडे तिकडे केले, ती पण थोडंसं आवरून घेतलं मी. आणि थोडेसे जाळे वगैरे पण काढून घेतल्या. तर असा होता बघा आता माझा पूर्ण दिवसाचं रुटीन. आणि म्हणलं आता थोडीस मेथीची भाजी पण काय, आपली कांद्याची पात होती, कांद्याची पात अर्धीच पिंडी होती. तर म्हणले ही टिफिनला होईल, म्हणून नंतर तिकडून बाहेरून आलं थोडस कांद्याची पात पण करून घेतली. मटकीची डाळ आणि लसूण थोडस शेंगदाण्याचं कूट असं टाकलं आणि कांद्याची पातीला फोडणी घातली. तर असं होतं पूर्ण माझ्या दिवसाचं रुटीन. तर भेटूया माझ्या उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये.